की एकाही महिलेचं नाव कमी करू नका। त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या, तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले। स्लॅबचं घर आहे, एअर कंडिशन घर आहे, टीव्हीचं आहे का, 2 चाकी आहे का 4 चाकी आहे, हे आता चौकशी करणं बरोबर नाही। त्यांनी मतदान केलं, निवडून दिले, तुम्ही सगळे निवडून आला, आम्ही चुकून निवडून आलो, पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला। त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं, हे एकही महिला सगळ्यांना तर त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल। तो दादा माझे पैसे कट करू नका हा, कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल, आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही। तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही। दादांनी कविता दिली, कविता महाराष्ट्रात थांबणार नाही म्हणून नाही, पण मी विचार करायला लागलो की कविता काही सुचते आहे का बघावं। मला जरा शंभूराजे एवढी मी काही कवीच्या मार्गावरचा नाही आहे, पण तरी 4 ओळी सुचले आहेत। सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, गुन्हेगारी थांबणार नाही, रक्तपात रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही, जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आश्वासने पूर्ण करणार नाही, विकासाची वाट धरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, रोजगार देणार नाही, शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। अध्यक्ष महोदय, मागच्या वेळच्या भाषणामध्ये दादांनी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते, पण यावेळी मात्र तुकोबांना थोडंसं दादांनी दूर केलेलं आहे मुनगंटीवार साहेब। आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले, पण ठीक आहे ते काय हरकत नाही, पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे। कारण अध्यक्ष महोदय, एकनाथरावांनी जे काही निर्णय घेतलेले, आनंदाचा शिधा आहे, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना आहे, याला काय उल्लेख सभा या अर्थसंकल्पात दिसत नाही। अध्यक्ष महोदय, आपण आपल्या लाडक्या बहिणींना मत हे 1500 रुपये देणार आहोत, दिले पाहिजे, देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे। मी असं म्हणणार नाही की आता ते 2100 रुपये लगेच तुम्ही द्या, कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर, अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता 2100 रुपये देऊ शकाल अशी। त्यामुळे 1500 रुपयावर भागले तर 1500 रुपये सगळ्यांना द्या। माझी कळकळीची विनंती आहे अभिमन्यू पवार, की एकाही महिलेचं नाव कमी करू नका। त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या, तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले। स्लॅबचं घर आहे, एअर कंडिशन घर आहे, टीव्हीचं आहे का, 2 चाकी आहे का 4 चाकी आहे, हे आता चौकशी करणं बरोबर नाही। त्यांनी मतदान केलं, निवडून दिले, तुम्ही सगळे निवडून आला, आम्ही चुकून निवडून आलो, पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला। त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं, हे एकही महिला सगळ्यांना तर त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल। त्यामुळे कुठल्याही महिलेचं नाव कमी करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे। आणि एकूण आपण चांगला अर्थसंकल्प मांडला, 11वा अर्थसंकल्प असल्यामुळं मी तुमचं पुन्हा 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 अभिनंदन यासाठी करतो की आपण यावेळी अनेक विक्रम केलेले आहेत, पण मी दुसरा विक्रम सांगितला, 45,000 कोटी रुपयाचं डिफिसिट, 46,000 कोटीचं, ही काळजी करण्यासारखं आहे। त्याचा शेवटच अर्धा मिनिट घेतो, त्याचा परिणाम असा होतो, मी 99 साली हे खातं सांभाळलं, डिफिसिट मध्ये बरेच 3 वर्ष गेली, तर येणारा मंत्री येतानाच सांगतो, दादा माझे पैसे कट करू नका हा, कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल, आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री। आणि 45,000 कोटी रुपये म्हणजे फार आहे, पूर्वी 4,000-5,000 कोटीचं डिफिसिट असायचं, 45,000 कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही। तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही। नाही, मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे, मी याच्यात फार जुना खेळाडू आहे, तुम्ही काळजी करू नका। पण सांगायचं, विनोदाचा भाग सोडून द्या, पण कपात
करायला लागेल 45,000 कोटी रुपये. आणि मी मागं सांगितलेलं होतं की मागचा दादांनी अर्थसंकल्प 20,000 कोटीच्या डिफिसिटचा मांडला, त्याची 26,000 कोटी महसुली तूट झाली. त्या 20,000 कोटीच्या डिफिसिट नंतर जे 3 मागण्या मांडल्या, ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर झाला त्या दिवशी पुरवणी मागणी 90,000 कोटी रुपयाची या सभागृहाने मंजूर केलेली. त्यानंतर दोन पुरवणी मागण्या आल्या, सगळ्यांची बेरीज 1,60,000 कोटी रुपयाची झाली. आता 1,60,000 कोटी खिशात नसताना जाहीर केलेले होते ते 1,60,000 कोटी वजा 20,000 कोटी डिफिसिट धरा, एवढे पैसे जाहीर केलेले होते. ते सगळे कपात करत 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 45,000-46,000 कोटीवर डिफिसिट आलं. याचा अर्थ सरकारने मागच्या वर्षी वर्षभराचे अर्थसंकल्पानंतर पैसे सरकार सभागृहाच्या समोर मांडले आणि मंजूर करून घेतले, त्यातले 1,10,000 कोटी रुपये खर्चच केलेले नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय, तरी देखील 45,000 कोटी डिफिसिट आहे, ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. दादांनी त्याच्यात लक्ष घालून या संदर्भात हे डिफिसिट पुढच्या वर्षी राहणार नाही आणि पुन्हा आधिक्याचा अर्थसंकल्प मांडला तर राज्यात प्रत्येकाला कॉन्फिडन्स येतो की काय अडचण नाही, आपण काम करूया, आपले पैसे मिळणार आहेत.